बातमी आहे नाशिकमधल्या कुंभमेळा संदर्भातली। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या तारखा अखेर जाहीर झाल्या। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे। हा कुंभमेळा 24 जुलै 2028 पर्यंत सुरू राहील। या कुंभमेळ्यात 42 ते 45 पर्व स्नान असतील। एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले। आज नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या तारखा निश्चित करण्यात आल्या। कुंभमेळ्याच्या निमित्ताने 4000 कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत। जवळपास 2000 कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत। गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे। त्याला मान्यता द्यायचा विषय असेल, जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल, हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत। आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे। दरम्यान कुंभमेळ्याच्या तारखा आपण सविस्तर पाहूया। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळ्याचं रामकुंडावर ध्वजारोहण होईल। कुंभमेळा पर्वाला सुरुवात होईल। 24 जुलै 2028 ला कुंभमेळा इथपर्यंत सुरू राहील आणि एकूण 42 ते 45 पर्व स्नान असतील। 2 जुलै 2027 ला आषाढ कृष्ण पंचमीला आखाड्यांचं ध्वजारोहण होईल। 29 जुलै 2027 ला एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा पार पडेल। 2 ऑगस्ट 2027 ला सोमवती अमावस्येला पहिलं शाही स्नान पार पडेल। 31 ऑगस्ट 2027 ला श्रावणवद्य अमावस्येला महाकुंभ स्नान असेल। 11 सप्टेंबर 2027 ला भाद्रपद शुद्ध एकादशीला अमृत स्नान असेल। 31 ऑगस्ट 2027 ला पुन्हा महाकुंभ स्नान असेल। 31 ऑगस्ट 2027 ला कुंभमेळ्याच्या दुसऱ्या खंडात कुंभमेळ्याची शाही पर्वणी असेल। 24 जुलै 2028 ला कुंभमेळा समाप्त होईल। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळा आणि पालकमंत्रीपद याचा काहीही संबंध नाही, त्यानं काहीही फरक पडत नाही, असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। आपण पाहूया। आता फक्त अमृत स्नान होतं, आता शाही स्नान होत नाही आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्त्वाचं आहे। पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो? पालकमंत्री जातात येतात राहतात, काही अडलंय का? त्यामुळे काही काळजी करू नका। कुंभमंत्री आहेत ते सगळं करतील। गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात। आमचे दादा भुसे आहेत, आमचे नरहरी झिरवळ आहेत, भुजबळ साहेब आहेत आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना। त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, याच्यामध्ये कुठलेही राजकारण आणू नका। आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे।